तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 100 मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्न अभ्यासणार आहोत, ती सोडवणार आहोत. ही सर्वच्या सर्व प्रश्न होऊन गेलेल्या ज्या काही TET एक्झाम आहेत, त्या एक्झाममध्ये जे मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते, त्या सर्व प्रश्नांचा समावेश आपण इथे जवळजवळ केलेला आहे. तर हा जो प्रश्नसंच आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा सिद्ध होणार आहे. फक्त TET देणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे असं नाही. तर ज्या ज्या परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा घटक विचारण्यात आलेला आहे, त्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे. चला तर सुरुवात करूया. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. जयंताने मध्येच विचारले, कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? पुढीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापद सकर्मक आहे? सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणारे लेखक. पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो. यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य तो वाक्प्रचार कोणता? आ हा वर्ण कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा. वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता? पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही?
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. पुढीलपैकी एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी निवडा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. वाक्याचा प्रकार ओळखा. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे रिकाम्या जागेसाठी योग्य वाक्प्रचार कोणता? पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुंसक लिंगामध्ये बदलत नाही? आजोबा राजूला म्हणाले, शाबास, मला तुझा अभिमान वाटतो. वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले? कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आनंदघन या नावाने ओळखली जाणारी पुढीलपैकी व्यक्ती कोण? रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? पुढील भाववाचक नसलेले नाम शोधा. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? गोंदन जन्म जान्हवी या कविता संग्रहांचे कवी कोण? आज्ञापत्रकार रामचंद्र अमात्य यांचे पूर्ण नाव काय? पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. अन्न छत्रात जाऊन. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्रप्रकार म्हणजे? पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? वाक्यातील विशेषण ओळखा. मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड. साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात?
पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते? पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? आई म्हणाली, इच्छा असो वा नसो, प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? पतीचा समानार्थी शब्द ओळखा. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. कोणाला कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? बँकेतील हिशेबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? रोपटे या शब्दाचे अनेकवचन कोणते? पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? खग चा समानार्थी शब्द कोणता? पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत?
पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कान फुटले तुहे का तोंडाले कुलूप लावलं कोण हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे? शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्दजाती अविकारी आहेत? खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? सर्व नामाचे एकंदर किती प्रकार पडतात? मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? पुढीलपैकी कोणत्या संताची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? सरकारी आदेशाची डॅश तिला चांगलेच महागात पडले. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. कठीण समय येता कोण कामास येतो? अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे? पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने डॅश रचली. अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. मराठी भाषेचे अध्यकवी कोणाला म्हणतात? वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते? बाई म्हणाल्या, पुढील पानावरील उदाहरणे सोडवा. 5, 12, 19. नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता?
पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? अव्ययी भाव समासातील शब्द कोणता? म, स, ज, स, त, ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत?